ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा आरक्षण लढ्यासाठी सैनिक टाकळीसह शिरोळ तालुक्यातून एक घास मदतीचा। मनोज सरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षण लढा चालू आहे। मुंबई प्रशासनाकडून आंदोलन मोडीत काढण्याच्या हेतूने हॉटेल्स बंद करणे, सार्वजनिक सुविधा बंद करणे यासारख्या गोष्टी करण्यात आल्या। त्यामुळे आंदोलकांची उपासमार होईल आणि आंदोलक पांगतील असा सरकारने गैरसमज करून घेतला। पण गावागावातून मुंबईमध्ये अन्न पाणी यांची मदत येऊ लागली, त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली। पण येत्या 2 दिवसांमध्ये सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्ह्यातून मुंबईला जाणारा दूध, भाजीपाला, रेल्वे, बस वाहतूक रोखणार असल्याचा इशारा दिलाय। आंदोलकांच्या मदतीसाठी आज सैनिक टाकळीसह शिरोळ तालुक्यातून सकल मराठा समाज आणि आंदोलन अंकुश संघटनेकडून गावागावातील महिलांनी प्रत्येक गल्लीतील गणेशोत्सव मंडळामध्ये भाकरी जमा केल्या। अशा एकूण 6000 भाकरी, खरडा, लोणचे तसेच पाण्याची बॉटल्स, फरसाणा, बिस्किट इत्यादी खाद्य सामुग्री जमा करण्यात आली। जमा झालेले सर्व साहित्य घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत। यावेळी धनाजी सुडमुंगे, दीपक पाटील, विजय पाटील, अमर पाटील, राजू कोंडाई, तेजस माने, श्रीधर भोसले, संतोष गायकवाड, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, अंकुश पाटील, विनायक पाटील, अनिल पाटील, संताजी पाटील, धनाजी पाटील, गोविंद पवार, संजय चव्हाण, अविनाश लाड आदी उपस्थित होते। वाशी, शिडको, शिवडी, मस्जिद, बंदर फोर्ट येथील समाज बांधवांना जेवण वाटप करण्यात आलं। तसेच गोळा झालेला तांदूळ आझाद मैदान अन्नछत्राकडे जमा केला। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। आज माननीय श्री मनोजदादा सरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि मराठा बांधव जवळजवळ मुंबईमध्ये लाखो संख्येने आहेत। या मराठा बांधवांसाठी जेवण खाण्याची सोय आहे म्हणून आज आम्ही एक घास मदतीचा या पद्धतीनं आमच्या गावातून घरपती 4 भाकरी या पद्धतीनं रसद जमा केलेलं आहे आणि ही रसद आम्ही त्या मनोजदादा यांच्या अमर उपोषणाला समर्थनात म्हणून जे लाखो मराठा बांधव आहेत त्यांच्या एक घास समाजासाठी या पद्धतीने आम्ही रसद पूर्ण करतो। मुंबई येथे आझाद मैदानावर आदरणीय मनोजदादांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण मोर्चाचं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे। पण सरकारकडून त्या ठिकाणी हॉटेल्स बंद करणं, शौचालय बंद करणं आणि एकंदरीत आंदोलनाची धार कमी करण्यासाठी आंदोलक तिथून जावे अशा पद्धतीनं पहिल्यांदा षडयंत्र रचलं। पण गावागावातून त्या ठिकाणी आज मदत गोळा करून आंदोलकांना दिली जात आहे। आज आम्ही सुद्धा टाकळी येथून कमीत कमी